नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. पोलीस ठाणे आर्णी ग्राम हद्दीतील देहनी शेत शिवारातून गांजा वनस्पतीची 113 जिवंत झाडे हस्तगत करून केला 2,94,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कार्यवाही दिनांक 28/10/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवतमाळ येथे हजर असताना पथकास खात्रीलायक माहिती मिळाली की पोलीस ठाणे आर्णी हद्दीतील ग्राम देहनी गावाचे शेत शिवारातील नामे प्रदीप पांडू आडे राहणार धनोरा तांडा यांनी त्यांचे वडिलोपार्जित शेतात गांजा या अंमली पदार्थाचे वनस्पतीची लागवड केलेली आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने पथकाने सदर ठिकाणी छापा कार्यवाही करणे करिता सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून घेऊन दिनांक 28/10/2025 रोजी प्रदीप पांडू आडे राणा धनोरा तांडा यांच्या देहनी शेत शिवारातील शेतात छापा कार्यवाही केली असता इसम नामे प्रदीप पांडू आडे हा त्याचे शेतात हजर मिळून आला. तसेच शेतात गांजा या अंमली पदार्थाचे वनस्पतीची एकूण 113 जिवंत झाडे बोंडे लागून आलेली विना परवानगीने अवैधरित्या लागवड केलेली आढळून आली. पथकाने सदर गांजांची झाडे ताब्यात घेऊन पाने बोंडांसह व खोडे असे वेगवेगळे काढून वजन केले असता पान व बोंडांचे एकत्रित वजन 58.860 किलोग्राम, किंमत 2,96,300 रुपये व मूळ खोड वजन 49.840 किलोग्राम, किंमत असे पंचासमक्ष जप्त करून आरोपी प्रदीप पांडू आडे वय 34 वर्ष राहणार धानोरा तांडा तालुका दिग्रस पोलीस स्टेशन आर्णी यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन आर्णी येथे रीतसर फिर्यादी दिली असून आरोपी विरुद्ध NDPS ऍक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास कामी पोलीस स्टेशन आर्णी यांच्याकडून सुरू असल्याने आरोपी व मुद्देमाल पोलीस ठाणे आर्णी यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. सदरची कार्यवाही ही माननीय पोलीस अधीक्षक कुमार चित्ता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांचे मार्गदर्शनात सतीश चौरे यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. यवतमाळवरून ज्ञानराज ढोरे यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर.